हाय फ्रेंड्स, आज सकाळी सह्याद्रीच्या रांगामध्ये तुम्ही बघत असाल, आज आम्ही सिंहगड इथे आहोत आणि काल रात्री K2S ही जी ट्रेक आहे जवळपास 15 किलोमीटरची, ही ट्रेक काल रात्री 10 वाजता सुरू केलेली आहे आणि आज सकाळी आम्ही सिंहगड इथं पोहोचलेलो आहोत। आमच्यासोबत छत्रपती संभाजीनगरची टीम आणि पुणे इथली टीम आलेली आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाचा अनुभव विचारू की ट्रेक कशी आहे। तुला ट्रेक कशी वाटतोय आणि व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? ट्रेक प्रचंड डिफिकल्ट होता, एक्सपेक्टेशन्स पेक्षा जरा जास्तच डिफिकल्ट होता, बट आय एम प्राऊड की आय डिड इट। ग्रेट। तुला कसं वाटतं? इतका सुंदर होता की मी परत येणारच नाही। यू आर फ्रॉम? आय एम फ्रॉम नाशिक सर, नाशिक वरून आली आहे मी सर। माझी मैत्री मला घेऊन आली, म्हणे ट्रेकला जाऊ, मी बिचारी तिच्यावर विश्वास ठेवून सर आली। माझा विश्वासघात झाला असं मला असं तुला काय वाटतंय विश्वासघात सारखं? सर खूप डेंजर ट्रेक होता, इतका डेंजर, मजा आली, मला खूप मजा आली, पण खूप सारे डोंगर चढून शेवटचा डोंगर, खूप सारे म्हणजे किती आहेत? 17 डोंगर चढलो सर आम्ही। Oh my God, it's too much. शेवटचा डोंगर But still you completed and how you feeling now? व्हेरी टायर्ड सर, फिर से नहीं आना है सर मुझे। ओके, थँक यू सर। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत महाले, छत्रपती संभाजीनगरहून। खूप मजा आली, खूप मोठा ट्रेक होता। सलग आम्हाला 13 डोंगर चढावे आणि उतरावे लागले। बरं, हे करत असताना इतरांना माझं एक सजेशन राहील की कमीत कमी 5 लिटर पाणी तरी कॅरी करून चला। आम्हाला सर्वांना ही गोष्ट फेस करायला लागली की आमचं सगळ्यांचं पाणी संपलं आणि शेवटचे साधारण 4 ते 5 डोंगर आम्हाला त्यामुळे जड गेले। यातले 2 जे डोंगर आहेत ते अगदी स्टीफ चढ आहे, सो त्या तयारीत या जे नवखे असतील त्यांनी स्टेपिंग वगैरे अशा प्रकारचे व्यायाम किंवा औरंगाबाद मधले जे आपण ट्रेक करतो ते ट्रेक हे सगळे करून या, म्हणजे मग तुम्हाला त्या अनुभवानंतर हे थोडं सोपं जाईल। कारण ट्रेक मॉडरेट टू हायर लेवलचा आहे। नवख्या लोकांनी शक्यतोवर सगळं पूर्ण करायच्या भानगडीत पडू नये अशा प्रकारचा आहे। अदरवाईज मला पर्सनली मजा आली, माझ्यासोबत बरेच अनुभवी लोक होते आणि त्यांची मला खूप मदत झाली। एकंदरीत आजची रात्र स्मरणात राहील अशी रात्र गेलेली आहे। सोबत असलेले आमचे मित्र सहकारी यांनी खूप मजा आणली आणि याच्यानंतरही मला त्यांच्यासोबत इतर ट्रेक करायला मिळाले तर मी शुअरली जाईल आणि छान अनुभव होता। सर केले सर, नमस्कार, मी डॉक्टर केळे, ENT सर्जन औरंगाबाद। ॲक्च्युली K2S म्हणजे कात्रज टू सिंहगड हा ट्रेक मी पहिल्यांदा करतो। ट्रेक खूपच छान आहे, भन्नाट आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही रात्रीचा हा ट्रेक केलेला आहे। रात्रीचा ट्रेक असल्यामुळे ॲक्च्युली तेवढं उष्णता वगैरे जाणवली नाही, पण शेवटच्या 2-3 डोंगर चढताना आणि उतरताना आम्हाला हायड्रेशनची कमी पडली। पाणी भरपूर प्यायला पाहिजे ट्रेकमध्ये, कोणत्याही ट्रेकमध्ये पाणी भरपूर प्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट मी सजेस्ट करेल की तुम्हाला चांगले शूज असायला पाहिजे आणि बाकी तुम्हाला ट्रेकिंग पोल्स वगैरे या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे। ट्रेक एकदम अप्रतिम आहे, वी एन्जॉयड इट अँड ऑफकोर्स इट इज अ डिफिकल्ट टू मॉडरेट टाईप ऑफ ट्रेक अँड एव्हरीबडी मस्ट डू इट इन अ ग्रुप। हॅट्स ऑफ। थँक्यू। तर कन्क्लुजन मी सांगतो, जसं सगळ्यांनी सांगितलेलं आहे की हे ट्रेक डिफिकल्ट आहे, पण पर्टिक्युलरली काही गोष्टी जर आपण मेन्शन करायच्या असतील तर हा नाईट ट्रेक आहे। उन्हाळ्याच्या दिवसात बरेच जण आपल्याला विचारत असतात की ट्रेकमध्ये कुठे जाऊ नये, पण काय होते की हे नाईट का ट्रेक आहे, कारण हा जो रूट आहे नाईटसाठी बनलेला आहे आणि रूट फार डिफिकल्ट आहे, सर्वांनी जसं सांगितलेलं आहे। डोंगरावर डोंगर चालूच राहतात पण संपत नाही आणि होल नाईट असं नाही की नाईट ट्रेक म्हणजे फक्त 1 किंवा 2 घंट्यासाठी। जर संध्याकाळी सुरू केलं तर सकाळी तुम्ही या सिंहगडच्या पायथ्याशी पोहोचता। अजून तर गड बाकी आहे वरती जाण्याचा, आम्ही पायथ्याशी पोहोचलेलो आहोत सकाळी। तर याच्यामध्ये एक अनुभव असा येतो की ज्यांचं रुटीन जे आहे एक्झरसाइज वगैरे
तर त्यांनीच त्यासाठीच हे ट्रेक सक्सेसफुल होऊ शकतो. त्यासाठी सर्वांचं कन्क्लुजन हेच राहील की रेग्युलर एक्सरसाइज केल्याच्या नंतरच हे ट्रेक तुम्ही करू शकता आणि करायलाच पाहिजे. डेफिनेटली देर आर लूप होल्स इन द ट्रेक अँड मॅनेजमेंट कारण काय होते शेवटी आपण टायर्ड आणि एक्झॉस्ट होऊन जातो आणि वॉटर आपल्याकडे राहत नाही, डिहायड्रेशन होते, त्यामुळे पायाला क्रॅम्प्स येतात, पाय हेवी जातात आणि त्याच्यामुळे पाय खूप दुखतात, इवन हेडॅक होते, दम लागतो आणि शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला एकदम थकवा येऊन आपण कोलॅप्स होण्याची स्टेज असते. तर अशा वेळेला हे येऊ नये, हेल्थ इश्यूज जे आहेत ते होऊ नये, त्यासाठी आपण रेग्युलर एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. पण यू नो दॅट प्रत्येक रिस्कच्या मागे एक ॲडव्हेंचरस जिथं असते तिथं रिस्क असतेच. जिथं आपल्याला ॲडव्हेंचरस करायचं असते तर रिस्क घेऊनच ह्या गोष्टी पुढे करायला पाहिजे. आमच्या सर्व ग्रुप जे डिकॅथलॉननी अरेंज केलेली ही जी ट्रेक आहे आणि ॲब्सोल्युटली दिस इज द ट्रेक फॉर होल नाईट अँड वी हॅव कम्प्लिटेड नाऊ ॲट द बेस ऑफ द सिंहगड फ्रॉम कात्रज. आणि काल संध्याकाळी इनफॅक्ट म्हणजे काल दुपारी छत्रपती संभाजीनगरवरून निघालो आम्ही आणि रात्री जसं पोहोचलो इमिडिएटली आम्ही रेस्ट पण नाही केली. 9:30च्या दरम्यान पोहोचलो आणि लगेच 10 वाजता ट्रेकला सुरुवात केली आणि सकाळी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सिंहगड आहे, गड आला पण सिंह गेला, हे जे हिस्टॉरिकल गोष्ट आहे तिथं आम्ही पोहोचलो आणि फार आनंद होतो. सूर्योदय झालेला आहे, त्याचा आनंद आम्ही पूर्णपणे लुटलेला आहे. सह्याद्रीच्या रांगा तुम्ही बघत असाल, संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा इथं दिसत आहेत आणि इथे ऑक्सिजनची काहीच कमी नाहीये. तुम्हाला माहित असेल की जीवनासाठी फार महत्वाचा जो घटक आहे ते ऑक्सिजन, ते इथं प्युअर ऑक्सिजन तुम्हाला भेटत आहे. म्हणून रेग्युलर एक्सरसाइज करा, ग्रुपमध्ये राहा अँड एन्जॉय द लाईफ. Cheers for the trek. डर के आगे जीते सर.